सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्षवेधी बातमी आहे भाजप आणि शिवसेना युतीची। आगामी मनपा निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेचं ठरलेलं आहे। मुंबईसह प्रमुख महापालिकेमध्ये एकत्र लढण्याची तयारी दोन्ही पक्षांनी सुरू केली आहे। स्थानिक नेत्यांची समिती जागा वाटप फॉर्म्युला ठरवणार आहे असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे त्या संदर्भातली माहिती आपण या बातमीपत्रात जाणून घेणार आहोत। दुसरी लक्षवेधी बातमी आहे हिवाळी अधिवेशनासंदर्भातली। हिवाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस आहे, मात्र अद्यापही विरोधकांनी अधिवेशनामध्ये झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराचा मुद्दा मांडलेला नाही आणि त्यामुळे अजित पवारांसंदर्भात विरोधकांचं तेरी भी चूप मेरी भी चूप असं धोरण असल्याची चर्चा रंगली आहे। तिसरी महत्त्वाची बातमी आहे शीतल तेजवानीची। झी 24 तासनं उघड केलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीनं 300 कोटींच्या व्यवहारासंदर्भात पोलिसांची दिशाभूल केली आहे। बँक खात्यामध्ये 300 कोटींचे व्यवहार दिसत नाहीयेत, त्यामुळे तिने पैसे रोखीने घेतलेत का या संदर्भातला पोलिसांना संशय आहे आणि त्या दृष्टीनं सध्या तपास केला जातोय। तर या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।